नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. मी उभा आहे ओतूर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये. 16 तारखेला एक भयंकर प्रकार हा ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका नेतवड गावच्या परिसरात झाला. म्हणजे सांगण्यास देखील संताप होतोय असा प्रकार त्या गावामध्ये घडला. त्या गावामधल्या एका वस्तीमध्ये काही घरं आहेत आणि त्या घरांच्या अगदी बाजूला काही 100-150 मीटर अंतर असेल, तिथे ऊसतोड कामगारांची अशी पत्र्याचं हे करून घरं आहेत. 4-5 कुटुंब तिथं गेली 10 वर्षापासून राहतात. तर हे ऊसतोड मजूर काय करतात, ह्या ऊसतोडीच्या टायमाला हे ऊस वगैरे कटिंगचं काम करतात. ऐनवेळी बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तिथला जे एक शेतकरी त्याच्याच जागेमध्ये राहतात, समजा ते त्या शेतीमध्ये मजुरीचं काम हे ऊसतोड कामगारांची ही 5 जणांचे कुटुंब त्या ठिकाणी करतायत. आजूबाजूला मी सांगितल्याप्रमाणे एक वस्ती आहे. झालं असं कुटुंब आहे, नाव सांगता येणार नाही, नाव आपण घेऊ शकत नाही. त्या कुटुंबामध्ये आई आणि वडील हे घराचे ते पत्रे खराब झाले होते, ते बदलण्याचं काम करत होते. त्यांना 3 मुली आहेत. एकूण 3ही मुली आहेत. एक 10 वर्षाची आहे, एक 6 वर्षाची आहे आणि त्याच्यापेक्षा छोटी आहे. झालं असं का अचानक त्या ठिकाणी ती 4:30 वाजले होते. हे काम करत असताना ती मुलगी अक्षरशः खूप रडत आणि घाबरत आली. आणि तिथं आल्याच्यानंतर आई म्हटली, "काय झालं?" तर त्या मुलीची अवस्था खूपच वाईट होती आणि खूप घाबरलेली, खूप रडत होती. "आई, माझ्या पोटात दुखतंय." असं ती मुलगी रडत सांगत होती. मग आईने त्या मुलीला घरामध्ये नेलं एका खोलीमध्ये. "काय झालं?" म्हटली. तर ती म्हटली, "इथं दुखतंय, शूच्या जागी पण दुखतंय." मग ज्यावेळी त्या मुलीच्या आईने तिचं हे पाहिलं कपडे काढून, तर अक्षरशः तिच्या शूच्या जागेमधून प्रचंड प्रमाणात रक्तस्राव सुरू होता आणि तिथं खूप सूज आलेली होती. तिला खूप म्हणजे मानसिक मोठा धक्का बसला. हे पाहून म्हटली, "झालं काय? नक्की घडलं काय ते सांग." तर तिने सांगायला सुरुवात केली रडत. ती म्हणायला लागली का मी इथं बहिणीसोबत अजून काही बाजूच्या काही मैत्रिणी यांच्यासोबत खेळत होते. तिथं दिनू दादा दिसला. दिनू दादानी म्हटला का चल माझ्याकडे ये, मी तुला चॉकलेट देतो. आणि हा दिनू दादा कोण आहे? हा 33 पेक्षा वय जास्त असलेला एक विकृत आहे. त्याचं लग्न झालेलं नाही आणि तो ऊसतोड कामगार आहे. आणि तो म्हणला का चल मी तुला चॉकलेट देतो. आणि ही मुलगी छोटी, ह्या मुलीचं वय फक्त 6 वर्षे आणि ही मुलगी चॉकलेटच्या आशेने दिनू मामा म्हणायची त्या नारदामाला ही मुलगी. ती गेली, हात तिला घेऊन गेला त्याच्या खोलीमध्ये. ते पत्र्याचीच खोली आहे. तिथे घेऊन गेल्याच्यानंतर आतमध्ये घेतलं, यांनी दरवाजा बंद केला आणि बंद केल्याच्यानंतर तिला म्हणायला लागला, चल ये इकडे शांत बसायचं, आता काही बोलायचं नाही. ही मुलगी म्हटली, का असं काय चाललंय? तर ह्यांनी काय केलं, स्वतःची पॅन्ट काढली, ह्या मुलीची पॅन्ट काढली. हे सगळं पाहिल्याच्यानंतर ती मुलगी घाबरायला लागली आणि घाबरल्यानंतर यांनी त्या मुलीचे एक तिथली दोरीने तिचे पाय बांधले आणि ती मुलगी जेव्हा रडायला सुरुवात केली तर तिने त्या मुलीला तोंड दाबलं, तिचे हात धरले आणि ह्या मुलीवर पाशवी बलात्कार केला. आणि तितक्याच एक दुसरा मुलगा, ही जी मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत होती, तो मुलगा आला आणि त्या पत्र्याच्या दरवाजावर काठी मारावं लागला. मग ह्यांनी कोण आले का पाहून ह्या मुलीला सोडलं, ती रशी सोडली आणि ह्या मुलीची अवस्था खूप वाईट झालेली होती. आणि ह्या मुलीला बाहेर काढलं आणि तो मुलगा कशासाठी आला होता का त्याला वाटलं की तिला चॉकलेट दिलंय, आता मला पण चॉकलेट देईल या अपेक्षेने तो आला होता. आणि मग ही मुलगी तशीच घरामध्ये रडत हे सगळं आईला कळाल्याच्या नंतर हे खूप संताप, आक्रोश निर्माण झाला आणि त्या पुरीची क्रिटिकल अशी अवस्था होती. मग हे सगळं जमाव जमला आणि हे सगळे ओतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करायला या ठिकाणी आले. आणि हा आरोपी, हा जो दिनू, हा तोपर्यंत हा तिथून फरार देखील झालेला होता. मग याप्रमाणे ज्यावेळी इथं रात्रीच्या सुमारास ओतूर पोलीस ठाण्यामध्ये हा जमाव जमला आणि ह्या आरोपीला तातडीने पकडून आणा अशा स्वरूपाचा हा आक्रमक जमाव इथं पोलीस ठाण्यामध्ये होता. त्यानंतर झालं असं, ज्यावेळी इथं फिर्याद नोंद करायचं काम सुरू होतं, तर त्यावेळी त्या 6 वर्षाची ही चिमुरडी आहे, या चिमुरडीची मोठी बहीण आहे.
ती पण म्हणाली माझ्यासोबत देखील काही महिन्यांपूर्वी त्यांनी असं केलं होतं दिनू मामाने. तर मग तिथं त्याला विश्वासात घेऊन त्या मुलीला विचारलं की काय झालं होतं तेव्हा. तर त्यांनी सांगितलं की काही महिन्यापूर्वी आजूबाजूलाच गोंड्याची म्हणजे फुलांची, गोंडा म्हणजे झेंडूचे फुलं, त्याला गोंडा म्हणतात, आपल्या मोठ्या साईजचा असेल, त्याच्यामध्ये ह्या नराधमाने असंच या मुलीला, मोठ्या मुलीला देखील 10 वर्षाच्या तिच्याच सख्या बहिणीला आम्हीच दाखवलं का तुला मी चॉकलेट देतो, आणि हा त्या फुलांच्या शेतामध्ये ह्या मुलीला घेऊन गेला आणि यांनी देखील त्या 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. आणि नंतर त्या मुलींनी सांगितलं का असं झालं होतं, पण मी घाबरून त्यांनी मला धमकी दिल्यामुळं, कोणाला सांगितलं तर तुला मारून टाकील अशी धमकी दिल्यामुळं त्या लहान मुलीनी हा काही प्रकार सांगितला नव्हता. मग नंतर अजून मग ह्या पोलिसांनी वगैरे काही नातेवाईकांनी विचारपूस केली. अजून हे ज्या मैत्रिणी एकत्र खेळायच्या त्याच्यामध्ये विचारपूस केली असता अजून एक मुलगी निघाली, ती पण एक 9-10 वर्षाची. तिने पण सांगू लागली की ह्या दिनू मामाने मला चॉकलेट देतो असं म्हणाला होता. त्याच्या घरामध्ये गेला आणि मला त्यांनी तिला म्हणजे मांडीवर बसवलं होतं आणि चुकीचं करायचा प्रयत्न केला होता. मग ही सगळी घटना समोर आल्याच्यानंतर पोलिसांनी तो बहुतेक कारखान्याच्या तिकडं जे वस्ती हा तो दिनू हा पळून गेला होता. पोलीस तिकडे गेले आणि ह्या नराधमाला शोधलं. काही संतापलेल्या नागरिकांनी त्याला चोप द्यायचा देखील प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला इकडं आणलेलं आहे. आता हा जो आहे हा दिनू आहे, मगाशी सांगितल्यावर 33 वर्षाचा, याचं लग्न वगैरे झालं नाही आणि विकृत असा हा माणूस आहे. त्याचं नाव देवीदास रोहिदास गर्जे आणि तो तिकडं नगर साईडचा, तिकडचा पाथर्डीचा तिकडचा तो आहे प्रॉपर राहणारा. पण गेल्या 10 वर्षापासून तो हा त्याच गावामध्ये वास्तव करतोय. आता त्याला 19 तारखेपर्यंत कस्टडी सुनावलेली आहे आणि हा अतिशय बेकार, म्हणजे खूप बोलता येणार नाही इतका विकृत. समजा त्या दुसऱ्या लहान मुलांनी जर ते दरवाजा ठोठावला नसता तर ती 6 वर्षाची मुलगी, आणि तिने आता ती मुलगी खरं सांगायचं ती अजून ससूनला आहे, उपचार घेते. म्हणजे तिची अवस्था काय असेल हे तुम्ही 6 वर्षाची आणि 5वी बलात्कार केलाय. तो दुसरा मुलगा तिथं आला त्यामुळं तिच्यातून सुटका झाली आणि ती कशीबशी रडत वगैरे हे सगळं रक्तस्राव होत असताना देखील आईपाशी आली. इतकी गंभीर घटना घडलेली आहे. मुळामध्ये आपल्या याच्यामध्ये मुली खेळत असतील, आपल्याही मुली कुठं जातात, खेळतात, परंतु या आसपासच्या परिसरामध्ये अशी विकृतीने भरलेली लोक आहेत. आपण समजा कुणी आपल्या मुलींवर लक्ष ठेवा. आपली मुलगी काय करते, कुठं जाते, का कोण काय बोलवतं का, कोणाच्या घरात जाते का, याच्याकडं बारकाईने हे ठेवा. जर हे समजा जर आधीच हे कळलं असतं, आपल्याला वाटतं चला खेळतात लहान मुलं मुली, चाललंय मग आपण काहीतरी काम करत असतो, परंतु याचा संधीचा गैरफायदा घेऊन ही काही बाहेरची लोक करत नाही, डायरेक्ट ही ओळखीचीच अशी लोक करतात. आता ह्या आरोपीला म्हणजे ही घटना जरा थोडी काही लवकर समजली नाही, परंतु इतकी गंभीर घटना आहे आणि ह्या आरोपीने आणखी काही मुलींसोबत केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी काही ना काही याच्यामध्ये त्वरित दखल घेऊन याला फाशीची शिक्षा होईल अशी चार्जशीट बनवून कोर्टामध्ये सादर करावी, जेणेकरून त्याला फाशी होईल आणि इतरही लोकांनी आपल्या मुली सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. पाहत राहा जुन्नर टाइम्स, उतूर, तालुका जुन्नर.